अपघातग्रस्त विमानाच्या रजिस्ट्रेशन्सवरही रोहित पवारांकडून संशय व्यक्त करण्यात आलाय। लेअरजेट विमानाचं देशामध्ये रजिस्ट्रेशन होत नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। व्हीव्हीआयपी व्यक्तींना जाणीवपूर्वक खराब विमान दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। आता एअर वर्दीनेस सर्टिफिकेट ऑफ एअर वर्दीनेस कधी आलंय 21 ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22 ला। म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं PSU वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं, तसं विमानाचं झालं। हे चुकीचंच आहे। हे PIB रिपोर्ट आहे 28/1 चा। याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअर वर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीचा आहे। हेच तुम्ही चुकला आहात। आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि मग तुम्हाला एअर वर्दीनेस घ्यावं लागतं। इथं जर रिपोर्टमध्ये तुम्ही चुकवत असाल म्हणजे कुठेतरी रिपोर्ट मॅन्युपुलेट केले जातात का, रिपोर्टमध्ये हेराफेरी होती का, असा आमचा साहजिकच प्रश्न राहणार ना। हे तुमच्याच रिपोर्टवरनं आम्ही सांगितलं ऍक्सिडेंट नंतरच्या, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल नाही आमच्याकडनं चुकलं, काढलं ना आम्ही, आमचे पण काही कॉन्टॅक्ट आहेत का नाही, हे आहेत ना सर्टिफिकेट, हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इथं लावलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही बघा।